राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. सांगलीच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तेच्या पटावर नवे डाव टाकले जात आहेत. जिल्हा परिषदेच्या सभागृहात दिसणारी शांतता हे केवळ वादळापूर्वीची नीरवता आहे. पाठिंब्याच्या प्रश्नावर सुरुवातीला मतभेदांचे धुरळे उडाले असले तरी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट एकसंध होत असल्याचं चित्र स्पष्ट दिसू लागलंय. मिरजेतील शासकीय विश्रामगृहात झालेली बैठक ही केवळ औपचारिक चर्चा नव्हती, तर ती आगामी सत्ता समीकरणांची दिशा ठरवणारी निर्णायक मैफल ठरली. या बैठकीला राजेंद्र देशमुख, अजितराव घोरपडे, जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, शिवाजीराव नाईक, संजय पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. चर्चेचा सूर स्पष्ट होता. भाजप हा पर्याय असू शकतो, पण तो पहिली पसंती नाही. महाविकास आघाडीशी सूत जुळवण्याचा कल बहुसंख्याने व्यक्त केला. राजकारणाच्या पटावर मात्र प्रत्येक चाल सावध खेळली जाते. पक्षानं बी प्लॅन तयार ठेवलाय. जर मुंबईतील वरिष्ठांकडून भाजपला पाठिंब्याचे आदेश आलेच तर 2 सदस्य आदेश धुडकावतील. व्हीप मोडल्यानं अपात्रतेची तलवार त्यांच्यावर लटकू शकते, पण त्या संभाव्य निवडणुकीत त्यांना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी स्वतः नेते मंडळी उचलतील, असा निर्धार व्यक्त झालाय. या मोहिमेत जयंत पाटील, संजय पाटील, अजितराव घोरपडे हे पुढाकार घेतील, तर तासगावचे आमदार रोहित पाटील यांनीही ताकद उभी करण्याची जबाबदारी स्वीकारल्याचं सांगण्यात येतंय. तासगाव, कवठीमहांकाळ आणि आटपाडीच्या मातीतूनच या राजकीय रणांगणातील 2 त्यागी उभे राहतील, अशी कुजबूज सुरू आहे. जिल्हा परिषदेत जो निर्णय होईल तोच पंचायत समित्यांना लागू असेल, असं बैठकीत ठरलं. काही समित्यात सत्ता स्थापनेसाठी या गटाचा पाठिंबा निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे 1.25 वर्ष सभापतीपद ही अट पुढं करून सत्ता संतुलनात स्वतःचं स्थान पक्क करण्याचा डाव आखला जातोय. काठावरच्या बहुमतातून सत्तेची लॉटरी लागण्याची शक्यता या गटासाठी संधीचं दार उघडते. दरम्यान पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्हीपचा इशारा दिला असला तरी जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी ठाम शब्दात प्रत्युत्तर दिलाय. व्हीप आमचाच असेल ही घोषणा केवळ शब्द नव्हती, ती पक्षनिष्ठेची आणि स्वाभिमानाची शपथ होती. अजितराव घोरपडे यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा सूर अधोरेखित केला. ज्याने आम्हाला सातत्यानं त्रास दिला, निवडणुकीच्या रणांगणात हैराण केलं, त्यांच्याच दारात जाऊन पाठिंबा कसा द्यायचा हा प्रश्न केवळ नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांच्या मनातील आक्रोश आहे. जनमानसाचा आदर राखूनच निर्णय होईल अशी ग्वाही देत त्यांनी मुंबईतील वरिष्ठांना लवकरच भूमिका कळवणार असल्याचं स्पष्ट केलं. सत्तेच्या या राजकीय बुद्धिबळात प्रत्येक चाल विचारपूर्वक टाकली जाते. सांगली जिल्हा परिषदेत आता केवळ आकड्यांची नव्हे तर स्वाभिमान, निष्ठा आणि सत्तेच्या समीकरणांची लढाई रंगणार आहे. 1.25 वर्षाच्या अध्यक्षपदाच्या अपेक्षेसह राष्ट्रवादीचा हा बी प्लॅन आगामी दिवसात कोणता रंग दाखवतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.